1760 वेळेस सांगितलंय नवरात्रात केसाला हात लावायचा नाही. ते केस भादरलेस ना तर तुला माझा दुर्गेचा अवतार दिसेल. नाही, नख काढायचे नाही, काहीतरी शास्त्र असतं ना त्याच्या मागे. अहो तुम्ही ना सामानाची यादी करून घेऊन जा बरं. सांगते, तुम्ही लिहा. धूप, अगरबत्ती, सुपाऱ्या, पानं, कापूर. कुलकर्णी वहिनी ते एकदा होऊन जाऊ द्या ना तुमच्या आवाजात. माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया, हो दृष्ट काढूया. सगळ्या जणी म्हणे काकू पिवळ्या रंगाची साडी, काकू पिवळ्या रंगाची साडी. म्हटलं घालते बाई. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ. अरे दर वर्षी काय सांगायला लावतो रे? त्या कॉट वरती झोपायचं नाही, किती वेळा सांगितलंय. तरी आईबापासून खाली झोपतात आणि तुझ्या काय पाठीला का मोडणार आहे? खाली झोपायचं गुपचूप घोंगडी टाकून. धान बघ किती छान आलंय. आता सीमोल्लंघनाच्या वेळी असं मस्त दिसेल बघ टोपीत. वाजले का 4? भजनाची वेळ झाली का? आल्या का बायका? गुरुजी सकाळी 5लाच पाठवताला येतो. त्याच्या आधी आमच्या दोघांचं सगळं आवडलेलं असतं. आंघोळ वगैरे पायस होतो ना मग नैवेद्याचा देवीला. तो माझी पण परडी भरायची रे. मी पीठ सगळं काढून ठेवले. ओटी आईची सगळ्या बसा. दूध आण ना ग यांच्यासाठी. आज तुम्ही माझ्या घरच्या लक्ष्मी आहेत. माझ्या भारीतल्या साड्या देवीमुळेच तर आहेत, म्हणून सगळ्या भारीतल्या साड्या दरवर्षी तिला आधी नेसवते. अहो नाही, मला नको काही. मी फक्त फळांवरचे उपवास करते 9 दिवस. त्यांनी त्रास होतो, नाही खात. अहो आमच्या सासूबाई तर फक्त दूध आणि पाणी घ्यायचे, आम्ही तरी फळं खाते. आणि काय सुंदर दिसते हो ग माझी रेणुका. ओ काळेबाई, कुमारी का आल्या का तुमच्याकडे? अहो पोरींना पाठवा बरं का, मी त्यांच्यासाठी खूप खाऊ केलाय खायला प्यायला.